आज गुरुपौर्णिमा आणि सर्वात श्रेष्ठ ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान हे गुरुचं आहे की जे लघुलाही गुरु करतात. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग हे गुरु दाखवतात. आणि जो वाटाड्या आहे, जो मार्ग दर्शविणारा आहे तोच श्रेष्ठ असतो. कारण गुरुकडे सर्व शक्ती असते की जे योग्य असं मार्गदर्शन करत असतात. जो चांगला मार्ग आहे ते गुरु दाखवतात. कारण सर्वश्रेष्ठ मार्ग हा ईश्वराकडे जाण्याचा आहे. तेव्हा सद्गुरूला स्मरून आज हे जे वाक्य 2-4 शब्द मी तुम्हाला सांगते की मनाला वाटलं की कुठेतरी परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं ध्यान हे कोणामुळे लागलं तर माझ्या गुरुमुळे लागलं. की आपण लहान होऊन त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायला पाहिजे. कोणतेही गुरु असो. कपिल मुनी लहान होते, मुलांनीही आपल्या आईला ज्ञान दिलं. ज्ञान हे कोणाकडूनही घ्या, तो गुरु आहे. गुरु दिसायला चांगला पाहिजे, गुरु सर्वश्रेष्ठ पाहिजे, गुरु महान पाहिजे किंवा गुरूंना खूप मोठे पेढे पाहिजे, हार पाहिजे असं काहीही नाही. ज्या गुरुकडे भरपूर ज्ञान आहे त्या ज्ञानाचं भांडार ते आपल्या पदरात ओतत असतात. आणि ते ज्ञान आपण ग्रहण करून ईश्वर कुठे आहे, ईश्वर कसा आहे आणि तो ह्या मानवी जीवनातच आपल्याला सफल करून घेता येतो, असे हे गुरु आहेत. तेव्हा सद्गुरूचं स्थान हे सर्वश्रेष्ठ असं मानलेलं आहे. की परीस हे लोखंडाला सोनं करतं. कुणी उपमा देईल गुरूंना की तुम्ही परिसासारखे आहात की आमच्यासारख्या लोखंडाला तुम्ही सोनं केलं. परंतु परीस हा परीसच करत नाही लोखंडाला लागल्यानंतर. की जर परिसाचा एक छोटासा कण जर लोखंडाला लागला तर त्याचं सोनं जरूर होईल, परंतु परीस नाही होणार. म्हणजे आपले सर्व गुण परीस हा त्या लोखंडाला देत नाही. परंतु माझे सद्गुरू काय करतात की आपले सर्व गुण जेवढे काही आहेत तेवढे ते ओतून देतात आणि शिष्यालाही गुरु करतात. असा अनुभव खूप आलेला आहे. आज माझे जेवढे काही शिष्य म्हणा किंवा भक्तगण जे आहेत ते सांगतील की आज त्यांनी की ज्यांना श्रीमद भागवत सुरुवातीपासून काहीही त्याचा गंध नव्हता, परंतु जेव्हा श्री गणेश मंदिर, जालन्याचं नाथबाबा मंदिर, तिथे श्रीमद भागवत पुराण लावलं आणि तिथल्या पुजारीणबाई स्वतः श्रीमद भागवत ह्या करू लागल्या. कारण त्यांनी भागवताची सेवा केली अगदी सारवण्यापासून ते रांगोळी काढण्यापर्यंत. आणि माझ्या परमेश्वरांनी, माझ्या गणपतींनी माझ्याकडून ते भागवत करून घेतलं आणि अक्षरशः त्या स्वतः श्रीमद भागवत पुराण करू लागल्या. अशा प्रकारे मी स्वतःला श्रेष्ठ म्हणत नाही, मी गुरु आहे. परंतु जो ज्ञान देतो तो गुरु, मग तो कोणीही असो. तेव्हा की त्याच्या काय भुललासीवरची या रंगा नाही, की जो दाढी वाढवलेला आहे तो गुरु आहे किंवा जो हातामध्ये सतत 24 तास माळ घेईल तो गुरु आहे. नाही. नामस्मरण हे हृदयात असावं, नामस्मरण हे चिंतनात असावं, मननात असावं. असे हे गुरु जे ज्ञान देतात ते खरे सद्गुरू आहेत. आणि संपूर्ण ज्ञान ते आपल्या शिष्याला भरभरून देतात. जे आपल्याकडे आहे ते आपण देणं आणि आपलं जो मेंदू आहे हा रिकामा ठेवणं किंवा बुद्धी रिकामी करून जर गुरुच्या चरणाशी बसलं तर आपलं मन आणि आपलं हृदय हे ज्ञानाने परिपूर्ण होतं. हा माझा स्वानुभव आहे. तेव्हा गुरुच्या वरच्या रूपाला भगवे कपडे घातले म्हणून ते गुरु आहेत असं नाही. तर ज्यांच्याकडे ईश्वर, खरा ईश्वर दाखविण्याचं जे त्यांच्यामध्ये की एक चैतन्य आहे की ते चैतन्य ते आपल्याला दर्शवितात. असे माझे गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. की गुरु प्रत्यक्ष ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. तेव्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा.